असतात. ठीक आहे. सो आधी आपल्याला इंडियावरती एक नजर टाकूया आपण की किती पॉप्युलेशन त्यांचं काय आहे. सो ह्याला काय म्हणतो आपण ह्युमन जॉग्राफी म्हणतो. ठीक आहे. सो ह्युमन जॉग्राफी मध्ये जे काही पार्ट आहेत त्याच्यामध्ये एक आहे पॉप्युलेशन, एक आहे ट्राईब. सो आता आपण फोकस करतोय ट्राईब वरती. ट्राईब हा खूप मोठा चॅप्टर आहे. जरी तो सोपा वाटला तरी तो चॅप्टर खूप मोठा आहे कारण तो त्याच्यामध्ये डाटा खूप आहे, कंटेंट खूप आहे. सो माझे पण मे बी 1 ते 2 लेक्चर्स त्याच्यावरती होती. तर बघू. आता पहिल्यांदा आपण बघूया की ट्रायबल्स, आता ट्राईब्स म्हणजे काय तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो. ठीक आहे. आपल्याकडे ट्राईब्स म्हणजे काय हे अजून डिफाईन कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठेच केलेलं नाहीये की ट्राईब्स म्हणजे काय. सो बेसिकली मग इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय म्हणतं, तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन फक्त एवढंच म्हणतं, त्याचे आर्टिकल आपण पुढे बघणार आहोत. तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन फक्त एवढंच म्हणतं की प्रेसिडेंट कॅन डिसाइड द हु इज ट्राईब, असं म्हटलेलं आहे. तर आपल्याकडे ट्राईब काय आहे. ठीक आहे. आर्टिकल 244 वगैरे पण आहे, अजून एक आर्टिकल्स आहेत 1-2, ते बघूया आपण पुढे. पण एक सिंपल कन्सेप्ट लक्षात ठेवा, एक इम्पॉर्टंट पॉईंट की ट्राईबची डेफिनेशन इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेली नाहीये. हा पहिला पॉईंट लक्षात ठेवा. दुसरा पॉईंट आहे की मग इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय म्हटलेलं आहे, तर त्यांनी म्हटलेलं आहे की शेड्यूल ट्राईब्स डिसाईड करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असेल. सो राष्ट्रपती हा वेळोवेळी काय करेल, ट्राईबची लिस्ट डिक्लेअर करेल. सो आपल्याकडे ट्राईब्स कोण डिक्लेअर करणार आहे, राष्ट्रपती. ठीक आहे. मग आता राष्ट्रपती मनाला वाटेल ते डिक्लेअर करतो का, तर नाही. तर मग राष्ट्रपती काही गाईडलाईन्स वापरतो ट्राईब्सच्या. सो त्या गाईडलाईन्स काय आहेत, बेसिकली त्या गाईडलाईन्स आहेत. तर गाईडलाईन्स काय आहेत त्या, तर पहिली गोष्ट म्हणजे ते इंडोजिनियस पाहिजेत. इंडोजिनियस म्हणजे काय, तर तिथेच तयार झालेले पाहिजेत ते. ठीक आहे. म्हणजे त्याला आदिवासी म्हणतात ना, आदिम काळापासून वास करत असलेले, आदिम काळापासून राहत असलेले. याचा अर्थ काय, ते त्या ठिकाणाचे पहिल्यापासूनचे राहणारे निवासी पाहिजेत एक. म्हणजे ते मायग्रेटेड नको, तिथेच राहिलेले पाहिजेत खूप वर्षापासूनचे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर त्यांचा स्वतःचा एक असा ऑक्युपेशन पाहिजे, काहीतरी वेगळं, ते इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असेल. 3, त्यांची स्वतःची एक वेगळी संस्कृती पाहिजे, त्यांची स्वतःची एक वेगळी कल्चर पाहिजे, एक भाषा पाहिजे. त्यांचं लग्न समारंभाची पद्धत असू दे, नाहीतर मग जन्माची पद्धत असू दे, मृत्यूची पद्धत असू दे, त्या सगळ्या ज्या पद्धती आहेत त्याला एक विशिष्टता असायला पाहिजे. ठीक आहे. सो आणि चौथी गोष्ट म्हणजे काय असतं की तो मूळ प्रदेशापासून किंवा मूळ डेव्हलपमेंट पासून तुटलेला पाहिजे. ही ट्राईबची लक्षणं असतात. कारण ट्राईब्स ज्या असतात ते स्वभावतः परीक्षेमध्ये लक्षात ठेवा शाय असतात. ठीक आहे. लाजाळू असतात. म्हणजे काय, तर ते मेन प्रवाहामध्ये लवकर येत नाहीत. ते स्वतःची संस्कृती, कल्चर, राहणीमान हे पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने जोपासतात. ते मुख्य प्रवाहाला लगेच ऍक्सेप्ट करत नाहीत. त्याच्यानंतर ते इकॉनॉमिकली, सोशली, एज्युकेशनली आणि पॉलिटिकली मेन स्ट्रीम पासून बॅकवर्ड असतात. मेन स्ट्रीम पासून बॅकवर्ड असतात असं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय, तर त्यांची स्वतःची एक संस्कृती, भाषा हवी, जी त्यांनी त्या आणि ते आदिम काळापासून म्हणजे एका विशिष्ट काळापासून त्या ठिकाणी राहणारे लोक पाहिजेत. हे आहेत त्याचे काही गाईडलाईन्स. त्या गाईडलाईन्सच्या बेसवरती आपल्याकडे राष्ट्रपती काय करतो, तर आदिवासी जमाती आयडेंटिफाय करतो. आणि एकदा का तुम्ही आदिवासी जमाती म्हणून आयडेंटिफाय झालात, तर तुम्हाला व्हर्नरेबल ग्रुपच्या अंडर तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते किंवा स्पेशल तुमच्याकडे लक्ष दिलं जातं. येत्या लक्षामध्ये सुप्रीम कोर्टाचे पण तसेच गाईडलाईन्स आहेत. त्यामुळे आपल्याकडे एसटी कमिशन पण आहे, शेड्यूल ट्राईब्स कमिशन पण आहे, माहिती आहे तुम्हाला, की तिचं मेन काम काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. ते आपण पुढे पुढे बघेल, तुम्हाला कळेल. ठीक आहे. तर आता एवढं पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे. पहिल्या गोष्ट काय सांगितली मी तुम्हाला, की आपल्याकडे कोण ठरवतो, तो प्रेसिडेंट. हे पुढच्या पॉइंट मध्ये येईल. तर आपल्या देशामध्ये प्रेसिडेंट ठरवतो की ट्राईब कोण असणार आहे. ही प्रेसिडेंटला ताकद इंडियन कॉन्स्टिट्यूशननी दिलेली आहे. सेकंड गोष्ट म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मात्र टाईपची कुठेही डेफिनेशन करत नाही, तो सगळं त्यांनी प्रेसिडेंट ठरवलंय. प्रेसिडेंट काय करतो, तर त्याचे काही गाईडलाईन्स वापरतो. ज्याच्यामध्ये गाईडलाईन्स मध्ये काय बघितलं आपण, की एखादी जमात ही तिथली आदिम जमात पाहिजे. 2, त्यांची स्वतःची संस्कृती, भाषा पाहिजे. 3, त्यांचं स्वतःचं वेगळं ऑक्युपेशन पाहिजे. कपडे वगैरे सगळ्या गोष्टी वेगळ्या पाहिजेत. 4, ते इकॉनॉमिकली, सोशली, पॉलिटिकली, एज्युकेशनली मेन स्ट्रीम पासून बॅकवर्ड पाहिजेत. ते स्वभावाने शाय असतात. या काही गाईडलाईन्स वापरून राष्ट्रपती डिक्लेअर करत असतो. ठीक आहे. आता तुमच्या समोर इंडियाचा मॅप आहे. ठीक आहे. हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा हा सगळा डाटा आहे जो माझ्याकडे आहे तो. त्यामुळे ह्याला खरं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर पण सेन्सस ऑफ इंडिया 2011
नुसार हे सगळं चालतं. ठीक आहे. सो आता जो डाटा आपण डिस्कस करणार आहोत ट्राईबचा इंडियातला पण हा 2011च्या सेन्सस नुसार आहे. ठीक आहे. तर आता ह्याच्यानुसार काय आहे, तर सगळ्यात जास्त सगळ्यात कमी शेड्यूल ट्राईब्स कुठे आहेत, सगळ्यात कमी शेड्यूल ट्राईब. तर तुम्हाला हे दोन राज्य लक्षात ठेवा, पंजाब आणि चंदीगड, दिल्ली इथे तुम्हाला शेड्यूल ट्राईब सापडत नाही. तर हा एक परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न येतो. काय लक्षात ठेवा की पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली या 4 ठिकाणी म्हणजे दोन केंद्रशासित प्रदेश आणि 2 राज्य या ठिकाणी तुम्हाला शेड्यूल ट्राईब सापडत नाही. पंजाबमध्ये, हरियाणामध्ये, दिल्लीमध्ये आणि चंदीगडमध्ये ट्राईब्स सापडत नाही. ठीक आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा. तुम्हाला या मॅप मध्ये पण दिसतोय इथे. इथे हे नील आहे. नील म्हणजे काय की झिरो ट्रायबल पॉप्युलेशन. त्याच्यानंतर कमी कुठे आहे ट्रायबल पॉप्युलेशन, तर हा लक्षात ठेवा. ठीक आहे. यूपी, उत्तराखंड, यूपी आणि बिहार इथे या ठिकाणी एससी पॉप्युलेशन जास्त आहे, एसटी पॉप्युलेशन कमी आहे. ठीक आहे. तामिळनाडू, केरला सुद्धा एससी पॉप्युलेशन जास्त आहे, मात्र एसटी पॉप्युलेशन इथे काय आहे, कमी आहे. ठीक आहे. बर. त्याच्यानंतर त्याच्यानंतर सगळ्यात जास्त कुठे आहे, तर राजस्थान, गुजरात वगैरे तिकडे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र वगैरे इथेही त्या मानाने कमी आहे. लक्षामध्ये सगळ्यात जास्त ट्रायबल पॉप्युलेशन कुठे आहे, जो ग्रीन झोन दिसतो तुम्हाला, हा हा सगळा ट्रायबल पॉप्युलेशनचा झोन आहे. ठीक आहे. इकडे ट्रायबल पॉप्युलेशन 0 आहे. लक्षात असं आहे. तर आता बघू आपण पॉइंट वाईज. आता हे झालं एरिया वाईज पण आपण बघितलं. त्यामुळे परीक्षेमध्ये लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त कुठे आहे, तर नॉर्थ ईस्ट मध्ये. त्यानंतर आता एक एक पॉइंट होतो. राज्यानुसार बघूया की किती ट्राईबचं पॉप्युलेशन आपल्याकडे आहे ती. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये टोटल पॉप्युलेशनच्या म्हणजे देशाच्या, कारण बघा महाराष्ट्राची पॉप्युलेशन पण जास्त आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे टोटल ट्रायबल पॉप्युलेशनच्या लक्षात ठेवा. काय आता एक मगाशी काय बघितलं आपण, टोटल पॉप्युलेशनच्या बघितलं आपण. हे काय बघितलं, हे जो मॅप आहे हा टोटल पॉप्युलेशन पैकी किती ट्राईब्स असतात. आता हा जो ग्रीन आहे, जर तुम्ही महाराष्ट्राशी आणि या मेघालयाशी कम्पेअर केलं तर महाराष्ट्रामध्ये ट्रायबल पॉप्युलेशन जास्त आहे मेघालयापेक्षा. मग हा ग्रीन झोन काय आहे, कारण मेघालयातली 100% पॉप्युलेशन ही काय आहे, ट्रायबल आहे. सो देर इज 95% ऑफ द मेघालय काय म्हणतात त्याला स्टेट ही काय आहे, ट्रायबल पॉप्युलेशन आहे. लक्षात. सो हा जो मॅप आहे, हा मॅप काय आहे, टोटल पॉप्युलेशन. ठीक आहे. टोटल पॉप्युलेशन आणि ट्रायबल पॉप्युलेशन असं आहे, पर्सेंटेज त्याच्यामध्ये किती आहे. ठीक आहे. इंटू 100 हा तो मॅप आहे. हा काय आहे, तर ओव्हरऑल ट्रायबल पॉप्युलेशन आपल्याला बघायचं आहे. सो महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑल ट्रायबल पॉप्युलेशनच्या, सो जेवढी काही ट्रायबल म्हणजे समजा 100 ट्रायबल पॉप्युलेशन आहे आपल्या देशात, त्यातली 10% कुठे सापडते तुम्हाला, एमपी मध्ये सापडते. ठीक आहे. मध्य प्रदेशमध्ये 14 सापडते, एमपी मध्ये 14%. सो लक्षात ठेवा. आता जर तुम्हाला प्रश्न आला की टोटल पॉप्युलेशन म्हणजे टोटल ट्रायबल पॉप्युलेशन पैकी सगळ्यात जास्त ट्रायबल पॉप्युलेशन कुठे आहे, ते एमपी मध्ये आहे आणि मग महाराष्ट्रात आहे, मग ओडिसामध्ये आहे. हे कधी जर तुम्हाला टोटल ट्रायबल पॉप्युलेशनच्या कंपॅरिझन मध्ये विचारलं असेल तर. पण जर तुम्हाला विचारलं की टोटल स्टेट पॉप्युलेशन, काय म्हणतो मी तुम्हाला, टोटल स्टेट पॉप्युलेशन पैकी किती आहे, तर मग तुम्हाला नॉर्थ ईस्ट स्टेट लिहावं लागतील. लक्षामध्ये म्हणजे स्टेटचीच पॉप्युलेशन, समजा मेघालय स्टेटची पॉप्युलेशन ही 50 आहे, पण 50 पैकी 45 काय आहेत, ट्रायबल्स आहे. इकडे काय आहे, इकडची पॉप्युलेशन समजा 100 आहे टोटल लक्षामध्ये, किंवा 200 महाराष्ट्राची टोटल पॉप्युलेशन 200 आहे समजा, आणि ह्याच्यापैकी 50 ट्रायबल आहे. ठीक आहे. सो ओव्हरऑल महाराष्ट्राच्या टोटल पॉप्युलेशन पैकी फक्त 50 आहे, बरोबर आहे. पण इकडे काय दिसतं तुम्हाला, 45च आहेत, पण टोटल पॉप्युलेशनच 50 आहे ना यांची. असं तर 50 टोटल पॉप्युलेशन पैकी 45 ही ट्रायबल आहे. सो हे 2 पॉइंट परीक्षेमध्ये लक्षात ठेवा. मी एवढं जोर देऊन का सांगतोय, कारण आपल्याला परीक्षेमध्ये जेव्हा स्टेटमेंट येतात ना, त्या स्टेटमेंटमध्ये नेहमी आपण घोळ घालतो. ठीक आहे, की टोटल पॉप्युलेशन की टोटल ट्रायबल पॉप्युलेशन. ठीक आहे. सो टोटल पॉप्युलेशनच्या विचारलं, टोटल स्टेट पॉप्युलेशनच्या विचारलं तर नॉर्थ ईस्टर्नचे स्टेट येतात. पण ओव्हरऑल ट्रायबल पॉप्युलेशन जेवढी इंडियामध्ये आहे त्यापैकी महाराष्ट्रात किती आहे, तर ती 10%. ठीक आहे. असं सगळ्यात जास्त कुठे, एमपी. एमपी मध्ये ट्रायबल पॉप्युलेशन जास्त आहे. तुम्हाला माहिती आहे ते आपण सगळे हे जे बुंदेलखंड, मालवा,
हे वगैरे आहेत ना, हे सगळे छोटा नागपूर वगैरे, तर त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे सगळे प्लेट्यूज काय ट्रायबल्स एरियाने भरलेले आहेत, खनिज संपत्ती आणि ट्रायबल्स. बरोबर आहे. सो पहिला कोण आहे एमपी 14%, 2 कोण आहे महाराष्ट्र, 3 कोण आहे ओडिसा, 4 कोण आहे राजस्थान 8%, गुजरातमध्ये पण 8%, झारखंडमध्ये 8%, छत्तीसगडमध्ये 7%, आंध्र प्रदेश, मग वेस्ट बंगाल, मग कर्नाटका, आसाम आणि मेघालय. आता बघा तुम्ही मेघालयमध्ये फक्त 2 पॉईंट टोटल ट्रायबल पॉप्युलेशनच्या, म्हणजे टोटल जर 100 ट्रायबल पॉप्युलेशन भारतामध्ये असेल तर त्यातली फक्त 2.5%च मेघालयात आहे. बरोबर आहे. तरी मेघालय इथे डार्क का दाखवलंय, कारण मेघालयाची पॉप्युलेशनच 3 असेल, त्यातले 2.5 हे ट्रायबल्स आहेत. आलं लक्षामध्ये. सो टोटल ट्रायबल पॉप्युलेशनची जर तुम्हाला विचारलं तर असं लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त मध्य प्रदेश 14% ते 15%, महाराष्ट्र 10%, ओडिसा 9%, राजस्थान 9%, 8.9 म्हणजे साधारण 9%, गुजरात 8%. तर हा उतरता क्रम आहे तुमचा. ठीक आहे. लक्षामध्ये. आणि टोटल जर तुम्हाला स्टेट पॉप्युलेशन वाईज विचारलं तर मग हा मॅप लक्षात ठेवा. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला ही स्लाइड कळाली आहे. डन डन. ठीक आहे. हे पॉइंट इम्पॉर्टंट आहे. हे सगळं 2011चा डाटा आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. चला पुढच्या पॉइंटकडे जाऊ आपण. आता येऊया आपण महाराष्ट्राकडे. आता महाराष्ट्रामध्ये किती टोटल पॉप्युलेशन आहे? सो टोटल ट्राईब पॉप्युलेशनच्या जेवढी इंडियामध्ये ट्रायबल पॉप्युलेशन असेल त्याच्या 10.6% काय आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये शेड्यूल ट्राईब पॉप्युलेशन आहे. ठीक आहे. असं त्याच्यानंतर म्हणजे जर आपण बघितलं तर महाराष्ट्र इज द सेकंड लार्जेस्ट ट्रायबल पॉप्युलेशन इन द कंट्री. सेकंड लार्जेस्ट ट्रायबल पॉप्युलेशन आहे. गुड. आता किती ट्राईब्स आहेत आपल्याकडे? ठीक आहे. सो साधारणपणे महाराष्ट्रात छोट्या मोठ्या नाही म्हटल्या तरी 47 ट्राईब्स आहेत. किती? 47 ट्राईब्स आहेत आपल्याकडे. त्यातल्या 3 जे आहेत या पर्टिक्युलर व्हलनरेबल ट्राईब्स आहेत, ट्रायबल ग्रुप आहे की तो नष्ट होऊ शकतो अशा पद्धतीने. ठीक आहे. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. सो ओव्हरऑल टोटल पॉप्युलेशनच्या क्वांटिटी जर विचारलं तर महाराष्ट्रात सेकंड नंबरला आपण 10.6% ऑफ टोटल ट्रायबल पॉप्युलेशन ही महाराष्ट्रात राहते. ठीक आहे. असं. आता त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड एरिया बघू आपण. कॉन्सन्ट्रेटेड एरिया. ठीक आहे. सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेटेड एरिया कुठे आहे? तर यवतमाळ, विदर्भ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया. म्हणजे जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा हायएस्ट ट्रायबल पॉप्युलेशन, हायएस्ट ट्रायबल पॉप्युलेशन कुठे आहे? सगळ्यात जास्त हायएस्ट ट्रायबल पॉप्युलेशन तर विदर्भ, त्याच्यामध्ये पूर्व विदर्भ आणि खानदेश. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा खानदेश. ठीक आहे. खानदेशामध्ये पण कुठला तो आणि नाशिक वगैरे पकडू शकता. खानदेश प्लस नाशिक. काल आपण एरिया बघितलाय खानदेश वगैरे. ठीक आहे. मी प्रत्येक चॅप्टर ठरवलेला आहे की पहिला कुठला दुसरा कुठला. सो त्यावेळी आता विचारू नका पूर्व विदर्भ कुठला, काल घेतलाय आपण तो सगळा एरिया. त्याच्यानंतर मग सेकंड नंबरला कुठला एरिया आहे? हायएस्ट झाला की हा 1 नंबरला. 2 नंबरला किती, म्हणजे असे किती डिस्ट्रिक्ट आहेत? तो 1 2 3 3 4 बरोबर आहे. 5 6 7 तो ओव्हरऑल 7 डिस्ट्रिक्ट आहेत जिथे कॉन्सन्ट्रेटेड आहे, हायएस्ट आहे. बरोबर आहे. आणि हा ठाण्याचा पण आहे ना, इकडे आपण एक मॅप मध्ये यांनी दाखवलं नाही गव्हर्नमेंट असून सुद्धा, तर तो म्हणजे पाली, आपलं पालघर. ठीक आहे. पालघर लक्षात ठेवा. पालघर हा एक रेड करू आपण. त्यांनी नाही केलं म्हणजे आपण करूया ना. ठीक आहे. सो पालघर आलं लक्षामध्ये. सो हा बेल्टच आहे, हा बेल्टच आहे, सगळा ट्रायबल बेल्ट आहे. ठीक आहे. कळलं. हा एक बेल्ट आहे. ठीक आहे. वायव्य बेल्ट म्हणूया आपण त्याला, नॉर्थ वेस्ट बेल्ट. आणि हा आहे नॉर्थ ईस्ट बेल्ट. ठीक आहे. सो नॉर्थ वेस्ट नॉर्थ ईस्ट. डन डन. सो आय थिंक तुम्हाला कळलेलं आहे. त्याच्यानंतर काय येतं? ठाणे आणि रायगड हा 2 नंबरला आहे. सो सेकंड मध्ये काय येतं? ठाणे, रायगड, जळगाव, अमरावती आणि वर्धा. ठीक आहे. सो हे 2 ठाणे आणि रायगड. सो ठाण्याला पण वेगळा बेसिकली काय केलेलं आहे माहिती का, आता ठाण्याची संख्या कमी झालेली आहे, कारण ठाणे हा पिवळा काय आता हा जो पालघर झालाय ना त्यामुळे ठाणा आता येत नाही साधारण. ठीक आहे. तो कमी येतो.
सो इथे हायएस्ट मध्ये ठाणा लिहू नका, ठाणा इथे सेकंड नंबर किंवा थर्ड नंबर लिहिला चालेल, कारण पालघर तिकडे ऍड झालाय त्याच्यामुळे. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8. सो आता इथे किती डिस्ट्रिक्ट झाले साधारणपणे? 8 डिस्ट्रिक्ट आहेत, पालघर पकडून 8 डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, सो लक्षात ठेवा ठाण्याचा पालघर हा एरिया कॉन्सन्ट्रेटेड आहे, म्हणून त्याला ट्रायबल डिस्ट्रिक्ट म्हणूनच डिक्लेअर केलेला आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात कमी मग हा एरिया येतो. ठीक आहे, पुणे सातारा वगैरे 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 वगैरे. ठीक आहे, इकडे हा कमीचा एरिया. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू आपण पुढच्या पॉईंटकडे. हे डिस्ट्रिक्ट लक्षात ठेवा, हे लाल कलरचे डिस्ट्रिक्ट विचारतील आणि पिवळ्या कलरचे, मेनली लाल कलरचे लक्षात ठेवा. ठीक आहे, बाकी सगळे काय करायची गरज नाही. पुढच्या पॉईंटकडे येऊया. बर, आता की फीचर्स बघू आपण ट्रायबल एरियाचे. एक आहे की महाराष्ट्र मध्ये सगळ्यात जास्त कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे? सह्याद्री रेंज. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे का? ठीक आहे, सह्याद्री रेंज, सातपुडा आणि गोंडवाना. ठीक आहे, या रेंजेस मध्ये हे कॉन्सन्ट्रेटेड आहे. लक्षात ठेवा, सह्याद्री, सातपुडा, गोंडवाना. ठीक आहे, बर. त्याच्यानंतर यांचं सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं? जंगल. ठीक आहे, जंगल. आणि या जंगलांमुळे काय यांचं इंडिपेंडेंट नेचर तयार होतं. कळलं? लाईफस्टाईल हार्ड असते यांची, पण इंडिपेंडेंट नेचर असतं. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ट्राईब कुठल्या आहेत त्या? ठीक आहे, तर आपल्याकडे बऱ्याचशा ट्राईब्स आहेत, आपण बघितलंय, पण तरी सुद्धा काही मेनली कॉन्सन्ट्रेटेड ट्राईब कुठल्या आहेत आपल्याकडे? तर त्यातली एक आहे भिल्ल. ठीक आहे, सगळ्यात जास्त मोठी ट्राईब आहे भिल्ल. ठीक आहे, भिल्ल ट्राईब. किती पॉप्युलेशन आहे यांची? साधारणपणे 2.58 टोटल ट्रायबल पॉप्युलेशनच्या. म्हणजे जर आपण 100 पकडली, सो टोटल ट्रायबल पॉप्युलेशनच्या 25% ट्राईब्स हे भिल्ल जमातीचे आहेत. कळलं? महाराष्ट्रामध्ये समजा 100 ट्रायबल पॉप्युलेशन असेल, तर त्यातली 25% पॉप्युलेशन कोणाची आहे? भिल्ल जमातीची एकट्या. त्याच्यानंतर गोंड. गौंड जमातीची कुठे आहे? किती टक्के? 15%. ठीक आहे, ही टोटल पॉप्युलेशन पर्सेंटेज मध्ये टोटल ट्रायबल पॉप्युलेशन. हा, ठीक आहे, टोटल ट्रायबल पॉप्युलेशनच्या 25%. सो असं आहे ते. नंतर गोंड 15%. नंतर सगळ्यात मोठी म्हणजे महादेव कोळी, ज्याला आपण म्हणतो ते, आपल्याला ही माहिती आहे, सगळे माहिती आहे महादेव कोळी. त्यानंतर वारली, हा त्या मानाने फेमस आहे त्यांच्या कलाकृतीमुळे, पण पर्सेंटेज नुसार ते कमी आहेत, 7% आहेत. ठीक आहे, तुम्हाला माहिती याला वारली पेंटिंग म्हणतात, बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कोकणा ट्राईब, नंतर ठाकूर ट्राईब 5%, अंध 4%, अदर ट्राईब. अदर मध्ये मग ते सगळे कोण कोण येतात म्हणजे अदर ट्राईब्स मध्ये? अदर ट्राईब्स मध्ये येतात कातकरी वगैरे, जे रायगड जिल्ह्यामध्ये सापडतात, कातकरी ट्राईब्स वगैरे हे अदर्स मध्ये येतात. सो असे छोट्या मोठ्या ट्राईब्स आहेत, पण मेनली ट्राईब लक्षात ठेवा: भिल्ल, गोंड, कोळी महादेव, वारली, कोकणा, ठाकूर. ठीक आहे, अंध आणि ट्राईब्स. ठाकूर ही पण खूप डॉमिनेटेड ट्राईब्स आहे, इम्पॉर्टंट ट्राईब आहेत महाराष्ट्रातली. सो हे पर्सेंटेज लक्षात ठेवा. तर आपल्याला परीक्षेमध्ये जेव्हा ट्रायबल वरती जेव्हा काही प्रश्न येतात ट्राईब्स पॉप्युलेशन वरती, तेव्हा हे अशा पद्धतीने येतात. ठीक आहे, सो हे जी चार्ट आहे तुमच्या समोर, हा चार्ट तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, टोटल ट्रायबल पॉप्युलेशनच्या. ठीक आहे, आता हे जे मी दाखवले इथे ह्याच्यामध्ये दाखवले दिसलेले आहेत ना इमेजेस, ते इमेजेस विचारतात परीक्षेमध्ये. कधी कधी इमेजेस देतात, पेहराव देतात आणि विचारतात की ट्राईब ओळखा म्हणून. लक्षामध्ये? ठीक आहे, असं. आणि हा सगळा डाटा 2011च्या सेन्सस मधला आहे. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा: भिल्ल, गोंड, कोळी महादेव, वारली, कोकणा, ठाकूर, अंध अशा अदर ट्राईब्स आहेत. ठीक आहे, सगळ्यात जास्त ह्या ट्राईब्स आहेत ओव्हरऑलच्या. ठीक आहे, अदर ट्राईब्स मध्ये सगळे येतात, कातकरी वगैरे अशा ट्राईब्स येतात. त्याच्यानंतर पुढे जाऊया पुढच्या पॉईंटकडे. ओके, आता टोटल ट्रायबल डिस्ट्रिक्ट आहे बघा, मी तुम्हाला मागाशी म्हटलं मी. ठीक आहे, कातकरी. ठीक आहे, कातकरी ट्राईब्स. साधारण कातकरी ट्राईब्स तुम्हाला विचारली तर लक्षात ठेवा कुठे आहे?
ठाणे आणि रायगड, येस, ठाणे आणि रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये आहे कातकरी ट्राईब्स. नंतर मादिया गौंड गडचिरोलीमध्ये सापडतात. यांचे रेस फॉर्म पण लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि कोलाम्स यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये सापडतात, ठीक आहे. असं आता ग्रुप बेसिकली काय त्यांचे हे असतात, तर प्री ऍग्रिकल्चर लेवल टेक्नॉलॉजी, म्हणजे ह्यांची ऍग्रिकल्चर जरी त्या लोकांनी केली शेती, तरी ती कशी असते, प्री ऍग्रिकल्चरल जी पद्धत आहे ती. नंतर लो लेवल ऑफ लिटरसी असते. आणि मेन म्हणजे ट्रायबल पॉप्युलेशन तुम्हाला मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत नाही. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्षात ठेवा. ट्रायबल पॉप्युलेशनला का जपावं लागतं, याचं कारण काय आहे, तर डेव्हलपमेंट नुसार इथं दुसऱ्या पॉप्युलेशन जे असतात, अदर पॉप्युलेशन आपल्यासारख्या, तर जशी डेव्हलपमेंट होईल तसे आपली पॉप्युलेशन इकडे वाढत जाईल मागच्या नियमानुसार. पण ट्रायबल पॉप्युलेशन ही शाय असते, ती खूप कॉन्सन्ट्रेटेड राहते आणि ती पूर्ण इंडिपेंडेंट असते. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही जास्त डेव्हलपमेंट त्यांच्याकडे नेली तर त्यांच्यासाठी ते एक्सप्लोरेशन नसेल ठरलं, त्यांच्यासाठी ते काय ठरतं, घातक ठरतं. आणि जसं तुम्ही त्यांच्या जवळ डेव्हलपमेंट घेऊन जाता, तसे ते स्वतः आकसत जातात आणि त्यांची पॉप्युलेशन ऑटोमॅटिकली कमी होत जाते. तुम्ही कितीतरी, तुम्हाला माहितीये की प्रिमेटिव्ह ट्राईब्स ज्या असतात, या तरी शेड्यूल ट्राईब्स आहेत. ज्या प्रिमेटिव्ह ट्राईब्स असतात, प्रिमेटिव्ह ट्राईब्स म्हणजे काय, ज्या पहिल्या काळापासून म्हणजे प्रिमेटिव्ह म्हणजे होते ना, आदिमानव काळाप्रमाणेच आजही राहतात, ठीक आहे. याला म्हणतात प्रिमेटिव्ह ट्राईब्स. त्या प्रिमेटिव्ह ट्राईब्स जे आहेत, ठीक आहे. ओके रोहित, मी हळू घेतो, डोंट वरी. ओके, रनिंग नोट्स काढतोय तर डॅन, फाईन, ओके, ठीक आहे. सो तुम्ही नोट्स काढताय तर मी जरा हळू जातो, डोंट वरी. आणि एखादा स्लाइड कळली नसेल तर आपण परत जाऊया मागे. तर आता ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवा तुम्ही, तर ट्रायबलची जी पॉप्युलेशन असेल, ट्रायबल पॉप्युलेशन कधीही फास्ट वाढत नाही. ट्रायबल पॉप्युलेशन ही एकतर स्टॅग्नंट असते किंवा ती घटताना दिसून येते. सगळ्यात इम्पॉर्टंट जो पॉइंट असतो ट्रायबल पॉप्युलेशन मधला, तर तुम्ही बघितलं तर प्रिमेटिव्ह ट्राईब जे असतात, म्हणजे आदी मानवासारख्या राहणाऱ्या ज्या ट्राईब्स आहेत, ठीक आहे, शेड्यूल ट्राईब्स या प्रिमेटिव्ह ट्राईब पेक्षा थोड्याशा वेगळ्या असतात. का, तर विकासाची थोडीशी चाहूल त्यांना लागलेली असते. आपल्या पद्धतीने नवीन पिढींप्रमाणे ते राहायला सुरुवात करत असतात, ठीक आहे. पण आदी मानवाप्रमाणे प्रॉपरली राहणारे जे ट्राईब्स आहेत, त्याला प्रिमेटिव्ह ट्राईब्स म्हणतात. आपल्याकडे ह्या ट्राईब्स कुठे सापडतात, प्रिमेटिव्ह ट्राईब्स, तर ते तुम्हाला सापडते अंदमान निकोबार आयलँड्स आणि लक्षद्वीप आयलँड्स मध्ये, देशामध्ये, इंडियाचं पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला गेलो तर लक्षामध्ये. तर जर का त्या प्रिमेटिव्ह ट्राईब्स असतील, तर आपल्याकडच्या अनेक प्रिमेटिव्ह ट्राईब्स संपलेल्याच आहेत. कारण जसं जसं बाकीचं ह्युमन सोसायटी त्यांच्या जवळ जाते, ते स्वतः आकसायला सुरुवात करतात, ते नवीन फ्लो मध्ये येऊ शकत नाहीत. त्याच्यामुळेच ज्या वेळेला ट्रायबल डेव्हलपमेंट हा जेव्हा गव्हर्नमेंटकडे इश्यू असतो, तेव्हा आपल्या महाराष्ट्र सरकारचं किंवा भारत सरकारचं जे धोरण आहे ट्रायबलच्या संदर्भात, ते असं आहे की कुठलाही विकास हा डायरेक्टली त्यांच्यापर्यंत न्यायचा नाही, किंवा त्यांना डायरेक्टली विकासाकडे न्यायचं नाही, जे आपण मॉडर्नायझेशन म्हणतो ते. तर त्यांना संधी द्यायची, त्यांना त्यांच्या पद्धतीने विकसित होऊन द्यायचं. कारण आपल्या ज्या शहरी लोकांच्या ज्या मॉडर्नायझेशनच्या कन्सेप्ट आहेत, त्या मॉडर्नायझेशन कन्सेप्ट ह्या ट्रायबल पॉप्युलेशनसाठी घातक असतात. त्यामुळे पॉप्युलेशन त्यांची कमी होऊ शकते. आलं लक्षामध्ये. सो ती एक गोष्ट लक्षात ठेवा की ट्रायबल पॉप्युलेशन ही नेचरनी शाय असल्यामुळे आणि ते लवकर कोणामध्ये न मिसळू शकल्यामुळे त्यांच्या पॉप्युलेशनची जी वाढ असते ती एक तर स्टॅग्नंट असते किंवा डिमिनिशिंग असते. हा एक कारण आहे. दुसरं कारण म्हणजे हेल्थ ऍक्टिव्हिटीज पासून आणि हेल्थ सिस्टीम पासून हा समाज आजही मोठ्या प्रमाणामध्ये तुटलेला आहे. त्याच्यामुळे माता मृत्यू दर, बालमृत्यू दर, त्याच्यानंतर इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, या सगळ्या दृष्टिकोनातून ट्रायबल पॉप्युलेशन ही काय असते, अत्यंत मागे असते. त्यामुळे आजही त्यांचे ते मॅटर्नल मॉर्टॅलिटी, माता मृत्यू दर, चाइल्ड काय म्हणतात त्याला, चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, हे रेट काय आहेत त्यांचे जास्त आहेत. कारण ही लोक दुर्गम भागामध्ये राहत असतात. येथे लक्षामध्ये. त्याच्यामुळे हा पॉइंट पण लक्षात ठेवा की का त्यांची पॉप्युलेशनचा ग्रोथ रेट कमी असतो किंवा स्टॅग्नंट असतो. तर त्याची दोन कारण आहे. एक मानवीय कारण आहेत डेव्हलपमेंटच्या संदर्भामधली, बरोबर आहे, की ते शाळे वगैरे असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, ठीक आहे, शाळे कुठल्या कारणाने, तर मॉडर्नायझेशनच्या कारणाने तो त्यांना विकास जो असतो तो त्यांना मागे नेऊ शकतो.
आणि दुसरी काय सांगितली की हेल्थ फॅसिलिटी त्यांच्यापर्यंत न पोहोचल्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा मृत्यूदर पण जास्त असतो, माता मृत्यूदर, बाल मृत्यूदर असं. ठीक आहे, असं. तर हे लक्षात ठेवा. तो हे 3 पॉइंट लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर हे लक्षात ठेवा, हे कातकरी आणि कातकरी समाज ठाणे रायगडमध्ये कॉन्सन्ट्रेट आहे. माडिया गोंड गडचिरोली डिस्ट्रिक्ट मध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि हा जो आहे हा यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये आहे. ठीक आहे. ट्रायबल्स वरती म्हणजे 2 लेक्चर्स तरी होती. त्याच्यानंतर बघू आपण यांच्या लिटरसी आणि हेल्थ स्टेटस. मी तुम्हाला म्हटलं, ठीक आहे, की एज्युकेशनली बॅकवर्ड, हेल्थ सिस्टीम पण त्यांच्यापर्यंत नसते. तर जस्ट बघू आपण की काय आहे लिटरसी रेट मध्ये. सो ओव्हरऑल जर लिटरसी रेट बघितला आपण, जनरल लिटरसी रेट, ठीक आहे, तर ओव्हरऑल महाराष्ट्र संदर्भामध्ये, तर महाराष्ट्राचा जो शिक्षित रेट असेल, ठीक आहे, जनरलचा हा 88% जर असेल लिटरसी रेट जनरल पब्लिकनी, तर तो किती आहे, एसटीचा 74% आहे. ठीक आहे. फिमेलचा, जनरल फिमेलचा जर 75 असेल, तर आदिवासी फिमेलचा हा 57% आहे. ठीक आहे, असं असतं. आणि टोटल लिटरसी रेट काय आहे, सो लक्षात ठेवा, मेलचा मध्ये पण जनरल पब्लिक जी असते आपल्याला की 88% जर लिटरेट आहे, तर एसटी पॉप्युलेशन मधली किती मेल लिटरेट आहेत, 74% फक्त लिटरेट आहेत, म्हणजे 25% इलिटरसी आहे. सो ओव्हरऑल लिटरसी मध्ये सुद्धा जनरल पब्लिक पेक्षा ही लिटरसी रेट काय अत्यंत कमी आहे. फिमेलचा बघितला तर लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये येईल की एसटी पॉप्युलेशन मध्ये, शेड्यूल्ड ट्राईबच्या पॉप्युलेशन मध्ये सगळ्यात सो ओव्हरऑल काय आहे, तर लिटरसी रेट मधले हे लक्षात ठेवा की टोटल महाराष्ट्राची 82.3% असेल लिटरसी, तर फक्त ट्रायबल्सची किती आहे, 65 आहे ओव्हरऑल. सो ओव्हरऑल खूप कमी आहे. फिमेल मध्ये तर तुम्ही बघताय की जनरल पब्लिकची फिमेल ही 75% असेल, तर एसटी पॉप्युलेशन साधारण किती, फक्त 57% फिमेल्स आहे फिमेल लिटरसी. मेल मध्ये मात्र आहे. सो मेल फिमेल मध्ये सगळ्यात जास्त, जनरल मध्ये बघितलं तर इतकं तुम्हाला डिफरन्स दिसणार नाही मेल जनरल मध्ये आणि फिमेल जनरल मध्ये, पण मेल ट्रायबल पॉप्युलेशन आणि फिमेल ट्रायबल पॉप्युलेशन मध्ये हा जो डिफरन्स आहे लिटरसीचा हा जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे असाही लिटरसी मध्ये जास्तच आहे ओव्हरऑल जनरल मध्ये सुद्धा, की जनरल पब्लिक आणि एसटी पब्लिक मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. त्यातही मेल फिमेल बघितलं तर तो कंपॅरिझन जनरल कॅटेगरीमध्ये मेल फिमेल मध्ये 7% फक्त असेल, म्हणजे अर्धा टक्क्याने असेल, तर तिथे फिमेल मध्ये काय जास्त प्रमाणात आहे. मेल फिमेल एसटी पॉप्युलेशन मध्ये मेल फिमेल मधला जो डिफरन्स आहे तो जास्त आहे. त्याच्यानंतर माल नरिशमेंट बघूया. ठीक आहे, हा व्हिडिओ जर मध्ये कट झाला तर जाऊ नका, लगेच दुसरा व्हिडिओ कनेक्ट होईल, कारण 2 सेशन होतात तुम्हाला माहिती आहे आपले. मग बघू स्टंटिंग. स्टंटिंग म्हणजे कमी हाईट असलेली, वयापेक्षा हाईटचं प्रमाण अत्यंत कमी असेल तर त्याला स्टंटिंग म्हणतात. ठीक आहे, तर महाराष्ट्राचं स्टेट म्हणजे आपलं महाराष्ट्रामध्ये स्टंटिंगचं जे प्रमाण आहे, ठीक आहे, कमी उंची असणाऱ्या लोकांचं, हे साधारण 34% असेल. तर पण एकट्या एसटी पॉप्युलेशन जर बघितली तर एसटी पॉप्युलेशन मध्ये 38% आहे. ठीक आहे. वेस्टिंग म्हणजे कमी वजन असणं. ठीक आहे, वेस्टिंग हा म्हणजे असंच, वेस्टिंग म्हणजे नाही, हा हाईटच्या हिशोबाने वेट कमी असणं, नाही त्याला अंडरवेट म्हणतात. ठीक आहे, ठीक आहे, वेस्टिंग तर 60% वेस्टिंग आहे. वेस्टिंग म्हणजे ते वजन कमी असणं साधारणपणे हाईटच्या हिशोबाने. ठीक आहे, त्याला 16% आहे जनरली. तर एसटी पॉप्युलेशनचं किती आहे, 21.9% आहे. ठीक आहे, आणि अंडरवेटचं बघितलं तर अंडरवेट ओव्हरऑल स्टेटचं 21.3% आहे. हे महाराष्ट्रातच आहे, लाल म्हणजे महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्र स्टेट. तर हे म्हणजे काय, स्पेसिफिकली एसटी ट्रायबल पॉप्युलेशन, शेड्यूल ट्राईब पॉप्युलेशन. सो तुम्ही बघितलं की सगळ्या मानांकनांमध्ये ट्रायबल पॉप्युलेशन काय हेल्थ मध्ये पण तुम्हाला बॅकवर्ड दिसतो.
ठीक आहे. हेल्थ ऍक्टिव्हिटीज सिस्टम मध्ये सुद्धा बॅकवर्ड दिसतंय आणि एज्युकेशनच्या ह्याच्यामध्ये लिटरसीमध्ये पण हा एज्युकेशन मध्ये पण काय बॅकवर्ड आहे. ठीक आहे. जनरल ओव्हरऑल पॉप्युलेशन पेक्षा. ठीक आहे. म्हणून स्पेशल लक्ष देण्याची गरज असते. हे महाराष्ट्रात बघतोय म्हणून तरी साधारणपणे समाधानकारक प्रगती आहे, कारण महाराष्ट्र राज्याचा आपण बघतोय. तुम्ही जर आपण अजून जर गेलो म्हणजे बिहार वगैरे साईडला, मध्य प्रदेश साईडला, तर हे खूप मोठा डिफरन्स तुम्हाला बघायला मिळेल. येतं लक्षात. तो महाराष्ट्र आहे. सगळ्यात चांगलं ट्रायबल पॉप्युलेशनचा ग्रोथ रेट बघायचा असेल आपल्याला तर मग तो नॉर्थ ईस्ट मध्ये वगैरे सापडतो. ठीक आहे. कारण तिकडचे ट्राईब जरा जास्त डेव्हलप असतील असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. बरं, आता ट्रायबलची इकॉनॉमी बघू आपण. ठीक आहे. ह्याच्यावरती काही पॉइंट आले तर ट्रेडिशनली ट्रायबल जी पॉप्युलेशन जी आहे ती फॉरेस्ट आणि ऍग्रिकल्चर बेसच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर प्रोडक्शन, नंतर हंटिंग शिकार, बरोबर आहे. एक ऍग्रिकल्चर, दोन मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणजे जे जंगलातलं आपण सामान उचला करतो, लाकडं वगैरे गोळा करणं, फळं गोळा करणं, नंतर ते रानमेवा ज्याला म्हणतो तो गोळा करणं. सो बेसिकली ट्रायबल पॉप्युलेशन ही 3 पद्धतीवर डिपेंड आहे. त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर प्रोडक्शन वरती, हे पण ते टेक्नॉलॉजी नाही वापरत, तर काय म्हणतो त्याला आपण ट्रेडिशनल फार्मिंग करतात हे. ठीक आहे. बिकॉज ऑफ लो क्रेडिट, लो टेक्नॉलॉजी. ठीक आहे. कारण पैसे नसतात. सो ऍग्रिकल्चर प्रोडक्शन ट्रेडिशनल फार्मिंग करतात. ठीक आहे. मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस सेकंड नंबर आणि हंटिंग बर्ड्स आणि वाईल्ड अॅनिमल्स. सो हंटिंग हे थर्ड. सो 3 बेसिस वरती ही लोक डिपेंड आहे. येतं लक्षामध्ये. मासेमारी पण आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला माहिती आहे. नंतर महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र हा थोडासा प्रगत म्हणू शकतो आपण. का? कारण महाराष्ट्रातली 85% ऑफ द ट्रायबल पॉप्युलेशन ही हंटिंगवर डिपेंड नाही आहे, तर ही ऍग्रिकल्चरवर डिपेंड आहे. ठीक आहे. सो दॅट इज इम्पॉर्टंट. महाराष्ट्राची हा गव्हर्नमेंटचा डाटा आहे, त्यामुळे तुम्ही बिंदास त्याच्यावरती विश्वास ठेवू शकता. तर 85% ऑफ द ट्रायबल पॉप्युलेशन महाराष्ट्रातली ही काय आहे, तर ऍग्रिकल्चर वरती डिपेंड आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे फक्त, तर ह्याच्यातलं फक्त हे आहे की यातली 40% कडे स्वतःची जमीन आहे, तर 45% पॉप्युलेशन ही काय आहे, लँड लेबर आहे, ऍग्रिकल्चरल लेबर म्हणून काम करते. ठीक आहे. तर म्हणून आपल्याला ऍग्रिकल्चरच्या संदर्भामध्ये प्रश्न सोडवणं किंवा शेतीकडे दुर्लक्ष करणं म्हणजे एवढ्या 85% ऑफ ट्रायबल पॉप्युलेशन कडे दुर्लक्ष करणं असं ठरतं. ठीक आहे. त्यामुळे आपल्याकडे महाराष्ट्रात शेती आणि शेतीवर आधारित उद्योगधंदे यांच्याकडे लक्ष देणं म्हणजे कुठेतरी ट्रायबल पॉप्युलेशनची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवणं असं असतं. ठीक आहे. तर पुढच्या पॉइंटकडे जाऊया. त्याच्यानंतर आता यांचे इश्यूज काय आहेत आपण बघूया, चॅलेंजेस काय आहेत आपल्या. आपण बघितले की 85% पॉप्युलेशन ही ट्राईब शेतीवर आधारित आहे, पण या 85% पैकी 40% फक्त फार्मर आहेत, बरोबर आहे. आणि 45% काय आहेत, तर हे लेबर आहेत, ऍग्रिकल्चरल लेबर आहेत. ठीक आहे. सो हा एक सगळ्यात मोठा इश्यू आहे की ऍग्रिकल्चर लेबरची इकॉनॉमिक कंडिशन काय असणार आहे, किंवा त्यांची सगळ्यात जास्त पिळवणूक होणार आहे. ठीक आहे. आणि त्यांच्याकडे 40% लोकांकडे शेती आहे, त्यांची पण लँड होल्डिंग कशी आहे, लँड होल्डिंग कशी आहे, म्हणजे हे 40% जरी आपण म्हटले, त्या 85 पैकी 40% जरी फार्मर म्हटले त्यांच्याकडे स्वतःची शेती आहे, तरी ही कशी आहे, स्मॉल, डोंगरदऱ्यातली आणि अनइकॉनॉमिकल आहे, बरोबर आहे. छोटी असल्यामुळे काय मोठं प्रोडक्शन नाहीये, तेवढा पुरती एक स्वतःच घर चालेल, खाता येईल एवढंच आहे, ज्याच्यातून काय वर्षभराचा पैसा मिळवता येईल इतकी मोठी शेती त्यांच्याकडे नसते. ठीक आहे. त्यामुळे स्मॉल, आता ही स्मॉल आहे, त्याच्यामुळे जर ह्या वर्षी पिकलं तर आपल्या घराला ते मिळणार, त्याच्यामध्ये पण क्लायमेटची रिस्क आहे. ठीक आहे. त्यामुळे अनस्टेबल आहे जे काही उत्पादन आहे ते. ठीक आहे. मग आता दुसरं काय येतं, फॉरेस्ट सेटलमेंट बघितल्या तर प्रोडक्टिव्हिटी आणि हाय व्हॅल्युएबिलिटी आहे. ठीक आहे. म्हणजे जे जिथे राहतात तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जंगल तोडीचं प्रमाण वाढलेलं आहे, धूपचं प्रमाण वाढलेलं आहे. धूप म्हणजे काय, सॉइल इरोजनचं प्रमाण वाढलंय. या सगळ्याचा परिणाम त्यांच्यावरती होतो. आणि आता जे नवीन ऍक्ट आहेत, कुठले ऍक्ट,
तर तुम्हाला माहिती आहे की ट्रायबल ऍक्ट वगैरे जे आहेत किंवा फॉरेस्ट ऍक्ट आहेत, तर नवीन नवीन फॉरेस्ट ऍक्ट मुळे काय तयार झालेलं आहे की हे जे ट्रायबल्स आहेत, ज्यांचं पूर्ण जंगल हेच घर आहे, त्याच्यावरतीच बंधनं आलेली आहेत. त्यामुळे फॉरेस्ट ऍक्ट जरी असले, नवीन फॉरेस्ट ऍक्ट जे ट्रायबल पॉप्युलेशनला काही प्रमाणामध्ये म्हणजे रानमेवा गोळा करण्याचा अधिकार देतात, तेही इतके लिमिटेड आहेत की त्याच्यामुळेच आदिवासी लोक हे कुठे ना कुठेतरी सरकारवरती नाखुश असतात. म्हणजे बघितलं तर ब्रिटिश काळापासूनच नाखुश आहेत. कारण ब्रिटिश एम्पायर पासूनच सरकारने जंगलांवरती नियंत्रण करण्याचं काय म्हणतात त्याला प्रयत्न केलेले आहेत. ब्रिटिश सरकार लुटण्यासाठी आणि भारत सरकार मॅनेजमेंटसाठी. पण शेवटी कुठल्याही ट्रायबल पॉप्युलेशनला त्यांच्या जंगलमध्ये त्यांचं घर आहे, तिथे जर तुम्ही मॅनेजमेंट जरी करायला गेला, लुटायला नाही गेलात, पण निदान मॅनेजमेंट करायला गेलात, तरी तो त्यांची इंटरफेरन्स ठरतो, त्यांच्या अधिकारांवरती येणारी गदा ठरते. आणि त्याच्यामुळे कुठेतरी ट्रायबल उठाव जे तुम्हाला दिसतात, आदिवासी उठाव, हे ब्रिटिश काळामध्ये अत्यंत टोकाचे होते. इंग्रजांना नाकीनऊ आणण्यासाठी आणणारे उठाव आपल्याला परीक्षेमध्ये पण विचारतात, आदिवासी उठाव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा भारतामध्ये आजही आदिवासी उठाव चालू आहेत. कुठेतरी त्याचं स्वरूप हिंसक होऊन मग पुढे नक्षलिझमची सुरुवात झाली. सो त्याची कारण काय आहेत हीच, की जंगल हे त्यांचं घर आहे. सो त्यांच्यावरती खूप सारे ऍक्ट आल्यानंतर मग कुठेतरी हे गडबड चालू झाली. ठीक आहे, ते त्यांच्यासाठी चॅलेंजेसच आहेत. आणि ट्रायबल म्हणजे नक्षलाईट एरिया मधले जेवढे ट्रायबल पॉप्युलेशन आहे, ती तर दोन्हीकडनं भरली जाते. नक्षलाईट लोकांकडनं भरली जाते आणि मग इकडनं सिव्हिलियन अथॉरिटीकडनं पण भरली जाते. हेच मोठे चॅलेंजेस आहेत त्यांचे. लक्षात असं. डन. पुढचा पॉईंट बघूया. आणि क्लायमेट चेंजचा पण आता त्यांना काय होतंय, कुठे ना कुठेतरी फटका लागतोच आहे. ठीक आहे, क्लायमेट चेंजचा सुद्धा. आता आपण तेच मी तुम्हाला जे म्हटलं की फॉरेस्ट राईट ऍक्ट, त्याच्याबद्दल थोडंसं बघूया आपण, विषय निघालाच आहे तर. तर मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स यांना हँडल करणारे आपल्याकडे कोण आहे? मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ठीक आहे, जी